कर्जत नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान. पोलीस संघटनेच्या वतीने आम्ही 22 तारखेला साखळी उपोषण इथे सुरू केलेलं आहे. आमचा उद्देश एकच होता की अनेक दिवस म्हणजे शाळेचे निकाल लागल्याच्या नंतर विद्यार्थी सर्व प्रकारच्या दाखल्यासाठी हेलपाटे मारत होते आणि शासनाची साईट चालत नसल्यामुळे त्यांना अनेक दिवस दाखले मिळत नव्हते. त्यामुळे आम्ही याचा गांभीर्याने दखल घेतली आणि उपोषण करण्याचा निश्चय केला आणि 22 तारखेला आम्ही उपोषण सुरू केलं. उपोषण सुरू केल्याच्या नंतर की आता विद्यार्थ्यांना इथे थांबावं लागत नाही आणि 22 तारखेपर्यंत जेवढे दाखल्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते तेवढे सर्वचे सर्व दाखले आता त्यांना मिळाले आहेत आणि 22 तारखेच्या नंतर जे आले तेच फक्त पेंडिंग आहेत. त्यातले काही दाखले विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. आमचं म्हणणं हेच आहे की नागरिकांनी जेव्हा कोणी अशा प्रकारचं आंदोलन उपोषण घेईल त्या उपोषणाला पाठिंबा दिला पाहिजे. म्हणजे विद्यार्थी असो किंवा कुठल्याही समस्या असो. आम्ही आता हे 38वे उपोषण केलेलं आहे आणि आम्हाला आता प्रत्येक उपोषणाला प्रशासकीय अधिकारी प्रत्येक उपोषण दखल घेऊन आमच्या मागण्या त्वरित मान्य करतात आणि पूर्ण करतात आणि ही आमची जमेची बाजू आहे. आणि आम्ही काय कुठल्या प्रकारचे कोणाकडून देणगी वर्गणी किंवा कुठल्या प्रकारचं मोबदला घेत नाही आणि आमचं शासनाला सांगणं असतं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगणं असतं. आणि या कर्जत तालुक्याचे प्रशासकीय अधिकारी आता आमच्या पोलीस संघटनेच्या ज्या आम्ही नागरिक समस्या मांडतो त्या समस्या अगदी या कर्जत तालुक्याचे उपविभागीय अधिकारी प्रकाशजी संतपाल हे सुद्धा आमच्या नागरिकांच्या समस्या आम्ही जेव्हा मांडतो ते अगदी मनापासून सोडवतात आणि आम्हाला सहकार्य करतात. त्यानंतर या कर्जत तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार धनंजयजी जाधव हे सुद्धा आमच्या उपोषणाची दखल घेऊन संबंधित विभागाचे अधिकारी असतील त्यांना पत्रव्यवहार करून त्वरित पत्रव्यवहार करतात. म्हणजे आम्ही एकदा निवेदन दिलं की आम्ही जर सकाळी 11 वाजता निवेदन दिलं तर 12 वाजता पत्र तयार करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ते कळवतात की नागरिक समस्या आहेत त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून सोडवतात. त्यांच्या उपोषणात दखल घ्यावी आणि त्याचं समाधान करावं. त्यामुळे ही आमची खूप मोठी जमेची बाजू आहे. त्यानंतर आता कर्जत तालुक्यातील सर्वच पक्षाचे राजकीय पुढे असतील किंवा पत्रकार असतील सामाजिक धार्मिक राजकीय सर्वच आता संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते आता आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद देत असतात. एकाच वेळेत नाही पण टप्प्याटप्प्याने. त्या दिवशी आपण बघितलं तर अगदी मोठ्या संख्येने लोक नागरिक इथं आम्हाला पाठिंबा देतात आणि आता आम्हाला आनंद वाटतो की आम्ही आता खरोखर म्हणजे मनापासून सांगतो या कर्जत तालुक्याच्या नागरिकांच्या कुठल्या पण समस्या असू दे अगदी आम्हाला दररोज उपोषण करावं लागलं तरी आम्हाला काय वाटणार नाही, आम्ही करू. कारण हे जे करायला पाहिजे ज्यांनी करायला पाहिजे ते आता सुस्त झालेत आणि ते गंभीर दखल घेत नाही. पण जमेची बाजू आहे ते जरी नागरिकांसाठी लढत नसतील किंवा उपोषण आंदोलन करत नसतील पण सर्वच पक्षाचे आता नेते असतील पदाधिकारी असतील ते आता आमच्या उपोषणाला पाठिंबा देतात. त्यामुळं त्यांचं काम आम्ही करतोय ते पाठिंबा देतात म्हणून आम्हाला यश मिळते. त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही नाराज नाहीत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आता आम्ही दुसरा जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीमध्ये आता आम्ही एक समस्या निर्माण झालेली आहे की दाखले मिळत आहेत परंतु ऑनलाईन जे प्रवेशाची जी कालावधी आहे शासनाने दिलेला तो आम्ही उपोषण केल्यामुळं उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी दखल घेऊन ही शासनापर्यंत ती आमच्या उपोषणाची मागणी पोहोचवली आणि आता शिक्षण मंडळाने संपूर्ण महाराष्ट्राला 3 दिवसाचा कालावधी वाढून दिला. म्हणजे 23चा 25 केला. या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा फायदा झाला. आता दुसरी एक आम्हाला आम्ही जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे मागणी केलेली आहे. शिक्षण जे आपले गट शिक्षण अधिकारी आहेत तिथे मला वाटतं पंचायत समितीमध्ये खैरे म्हणून आहेत त्यांना 22 तारखेला तहसीलदार साहेबांनी पत्र दिलेलं आहे की उपोषण करण्याची मागणी आहे की आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये कुठे शिक्षक नाहीत, अंगणवाडी सेविका नाही, बालवाडी शिक्षिका नाही किंवा गणवेश वाटपाचा काही समस्या आहेत किंवा खाऊ वाटपाच्या समस्या आहेत. त्यानंतर इतिहास भूगोल किटच्या काही समस्या आहेत. जे ठेके कोणाला दिलेत, ठेकेदार कोण आहेत आणि ते आता पुढे भविष्यात म्हणजे पुढच्या जूनमध्ये शाळा सुरू होतील त्यामध्ये व्यवस्थित विद्यार्थ्यांना मिळावेत त्यासाठी आम्ही मागणी केली होती. 22 तारखेला माननीय तहसीलदार साहेबांनी गटविकास अधिकारी खैरे साहेब यांना पत्र दिलेलं आहे की यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्या मागणीचा विचार करून त्यांचं समाधान करावं. परंतु हे गेंड्याच्या कातडीचे म्हणायला हरकत नाही. जसं आपण आपल्या शैलीमध्ये म्हणतो की हे अधिकारी सर्व गेंड्याच्या कातडीचे आहेत तर सर्वच नाहीत पण हे खैरे सारखे जे गट शिक्षण अधिकारी गेंड्याच्याच कातडी आहेत यांना आता नीट करण्यासाठी आम्हाला आज परत उपोषण करावं लागलं. कारण आश्चर्याची बाब म्हणजे मी या कर्जत तालुक्यात सर्व प्रतिनिधी असतील, सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील, सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील यांना मी खरं या सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो की तहसीलदार साहेबांच्या पत्राला जर हे लोक प्रशासकीय अधिकारी त्यांचे कनिष्ठ जुमानत नाहीत
दाद देत नाहीत आणि त्यांच्या पत्राच्या दखल घेत नाहीत, तर तुमच्या आमच्या सामान्यांचं काय, याचा हा खुलासा त्यांनी करावा. आणि या खैरेंना सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि संबंधित विभागाचे जे जबाबदार लोक आहेत त्यांनी जाऊन या खैरे साहेबांना जाब विचारा. कर्जतकर नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान. आम्ही कर्जत तालुक्यातील सर्व प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी 22/5/2026 रोजी उपोषण सुरू केलं होतं आणि त्या उपोषणाला आज यश आलेलं आहे. सर्व प्रकारचे दाखले आता विद्यार्थ्यांना, नागरिकांना मिळत आहेत, त्याच्यामुळे आपण समाधानी आहोत. आणि त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीमध्ये पण आपण मागणी केलेली आहे. त्याचा खाऊ वाटप असेल, गणवेश वाटप असेल, किट वाटप असेल आणि ज्या ज्या शाळेवर शिक्षक कमी आहेत त्या शाळेत शिक्षक त्यासाठी मागणी आपण केलेली आहे. त्यानंतर मुख्याध्यापक कुठं कमी असतील तर मुख्याध्यापक देण्याची मागणी केली आहे. आताच बीडीओ पंचायत समिती बीडीओ अधिकारी यांनी भेट घेतली आणि गट विकास अधिकारी खैरे यांनी भेट घेतली आणि त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही आज उपोषण स्थगित करतोय. धन्यवाद. पंचायत समितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचे स्मारक उभारलेले आहे. परंतु त्यांच्या वरती जे छत आहे ते नादुरुस्त झालेले आहे, पूर्ण मोडकळीस आलेले आहे. तर त्याची आपण दुरुस्ती करण्यासाठी BDOंकडे मागणी केली, परंतु BDOंनी आता आचारसंहिता असल्यामुळे 1 महिन्यानंतरचा कालावधी त्यांनी दिलेला आहे आपल्याला. 1 महिन्यानंतर ते आपल्याला बोलले की आपण ते दुरुस्तीसाठी एस्टिमेट तयार करू आणि दुरुस्ती करून घेऊ. त्याचप्रमाणे आम्ही आज BDOच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये गेलो होतो. 10:30 वाजता सकाळी तिथे व्हिडिओ शूटिंग केली. तर 10:30 वाजेपर्यंत कुठले अधिकारी कार्यालयामध्ये हजर नव्हते. त्यामुळे आम्ही तिथे थंबची मागणी केलेली आहे की इन आऊट सकाळी कर्मचारी किती वाजता येतात आणि किती वाजता जातात, तर त्यासाठी एक थंबची मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे तीच अवस्था तहसील ऑफिसची आहे आणि इतर सर्व सरकारी कार्यालयांची आहे. तर मला वाटतं आपल्या कर्जत तालुक्यामध्ये जेवढे सरकारी कार्यालय आहेत तिथे थंबची मागणी ही आमच्याकडून करत आहोत. तिथे थंबची व्यवस्था शासना